महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। सुरगाणा पिंपळसोंड येथील फरशी पूल 1 महिन्यापासून पुरात वाहून गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच। रस्ते बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग। प्रत्येक हंगामात, प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथीदार। सूर्या ट्रॅक्टर्स फक्त एक व्यवसाय नाही, ही एक विश्वासाची परंपरा आहे। आमचं ध्येय स्पष्ट आहे, शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान। चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद, विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम। आपल्या हक्काचे सूर्या ट्रॅक्टर्स, शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग। धन्यवाद। तालुक्यात 23 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नारपार, गिरणा, वाझडी, तानमान, पिंपळसोंड येथील कावेरी अंबिकेची उपनदी, कुंभारचोंड व भूतकुड्याचा ओहळ या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत होत्या। या पुरात पिंपळसोंड येथील पाईपची मोरी वाहून गेली, तेव्हापासून या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक खोळंबली आहे। फरशीवरील रस्त्यावरून पुराचे पाणी ओसरेपर्यंत वाहन चालकांना 4 ते 5 तास प्रतीक्षा करावी लागली। या ठिकाणी पूल होणे गरजेचे आहे। पिंपळसोंड येथील तातापाणी, साखळचोंड वॉटरफॉल येथे गुजरात राज्यातील वीकेंडला दिवाळीच्या सुट्टीत शेकडो पर्यटक भेट देतात। रस्ता खराब असल्याने त्यांची वाहने खड्ड्यात अडकून फसतात, त्यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो। माती, दगडगोटे, मुरुम टाकून हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रात्री अपरात्री हा भला मोठा खड्डा चालकाच्या लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत, तर काहींच्या डोक्याला गंभीर इजा, दुखापत झाली आहे। गर्भवती महिलांना प्रसूतीकरिता पांगारणे, वासदा येथे जावे लागते। रस्त्यात मोठ्या खड्ड्यामुळे गेल्यामुळे जीव धोक्यात घेऊन वाहने काढावी लागतात। त्वरित हा खड्डा बुजवून अडचण दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रतिक्रिया: आम्ही गुजरात सीमेलगत अतिदुर्गम भागात राहत आहोत। एकीकडे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, वंदे भारत धावत आहे। आम्हाला साधा रस्ता व पूल सरकार देत नाही, ही खेदाची बाब आहे। येथून जवळच गुजरात राज्यात रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, दळणवळण आदी सोयी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत। त्याचा आम्हाला हेवा वाटतो। उपचारासाठी आम्ही गुजरात राज्यातच जातो, तेथे आम्हाला चांगली सुविधा उपलब्ध होते। निदान रस्ता तरी चांगला करावा, हीच माफक अपेक्षा। त्यामुळे आम्हाला गुजरात राज्यात जोडा अशी आंदोलने करावी लागतात, अशी आशा शिवराम चौधरी, माजी सैनिक, पिंपळसोंड, सुरगाणा यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी हिरामण चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।